Dear student, we are seeing problem set 1.2 on textbook page number 30. याच्या मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल याच्यावर आधारित असणारी सर्व उदाहरणं त्या ठिकाणी प्रॉब्लेम सेटमध्ये त्या ठिकाणी पाहिली. अशाच पद्धतीने आपण त्या ठिकाणी बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल याच्यावर आधारित असणारे जे काही प्रॉब्लेम्स जे आहेत तर ते प्रॉब्लेम्स आपण त्या ठिकाणी सोडवणार आहोत. त्याच्यापैकी फिफ्थ प्रॉब्लेम सेट 1.2 मधला फिफ्थ क्वेश्चन त्या ठिकाणी आहे. पहा, इन ट्रॅपिझम ABCD समलंब चौकोन आहे ABCD. काय काय दिलेले आहे की साइड AB पॅरलल साइड BC, पॅरलल साइड BC म्हणजे बाजू AB समांतर बाजू PQ समांतर बाजू BC. त्याच्यानंतर पहा पुढे काय काय दिलेलं आपल्याला. याच्यामध्ये AP जो आहे तर त्या एपीची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती एपीची व्हॅल्यू आपल्याला 15 दिलेली. PD जो आहे तर त्या PDची व्हॅल्यू त्या ठिकाणी 12 दिलेली. त्याच्यानंतर QC जो आहे तर त्या QCची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी 14 दिलेली. आणि BQ जो आहे तर तो BQ काय करायला सांगितलं आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायला सांगितलं. बरोबर. मग आता पहा याच्यामध्ये काय काय आपल्याला त्या ठिकाणी लिहित आहे. पहा ही सोल्युशन मध्ये इन ट्रॅपिझियम कोणता ABCD काय दिलेले की साइड AB पॅरलल साइड PQ पॅरलल साइड BC. जे 3 समांतर रेषा ज्या आहेत तर त्या 3 समांतर रेषा या ठिकाणी. मग आपल्याला प्रॉपर्टी त्या ठिकाणी वापरायची. काय प्रॉपर्टी आहे. बाय प्रॉपर्टी ऑफ द 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल 3 समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकेचा गुणधर्म आपल्याला माहिती. काय गुणधर्म आहे. AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC येते. मग त्या ठिकाणी मी खाली लिहिते बा त्या ठिकाणी देअरफॉर बाय प्रॉपर्टी ऑफ 3 parallel lines and their transversals हे 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिकांच्या गुणधर्मानुसार काय आहे गुणधर्म तर पहा या ठिकाणी आकृतीसाठी या ठिकाणी मी लिहितोय. राईट साइड या ठिकाणी AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC. आता याच्यामध्ये काय करा व्हॅल्यू फक्त त्या ठिकाणी पुट करायचं. एपीची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला 15, पीडीची व्हॅल्यू किती दिलेली 12, BQची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायची अपॉन QCची व्हॅल्यू किती दिलेली 14. याच्यामध्ये काय करा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय झालं दिसते की 12 इंटू BQ इज इक्वल टू या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 15 इंटू 14 इज इक्वल टू BQ इज इक्वल टू 12 इकडे मल्टिप्लाय आहे इकडे आला तर तो डिवाइड होईल 15 इंटू 14 डिवाइडेड बाय 12. आता 12ने त्या ठिकाणी तुम्हाला डिव्हाइड करायचं. मग आता ही डिव्हाइड करत असताना समजा 2ने मी डिव्हाइड केलं. 2ने जर डिव्हाइड जर केलं किंवा या ठिकाणी 3ने डिव्हाइड होऊ शकतं कारण 3च्या टेबलमध्ये 12 आणि 15 आहे. या ठिकाणी 3 चौक 12 3 5 15. पुन्हा 2च्या टेबलमध्ये 4 आणि 14 आहे म्हणून 2ने पुन्हा त्या ठिकाणी डिव्हाइड करा. याच्याने 2 आणि याच्याने 7 किती आलंय की 5 इंटू 7 दॅट इज 35 डिवायडेड बाय 2. आता या ठिकाणी 2ने काय करायचंय 35ला डिव्हाइड करायचंय. सहज आपल्या लक्षात येत असते की 35च्या हाफ निम्म किती असते तर त्या ठिकाणी आपल्याला सहज त्या ठिकाणी सांगता येईल 17.5 किंवा प्रत्यक्ष तुम्ही त्या ठिकाणी डिव्हाइड करून पहा किती येत असते 17.5. देअरफॉर
BQ इज इक्वल टू 17.5 अशी असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी BQ ची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती BQ ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी 17.5 त्या ठिकाणी. ओके, पुढे 7th एक्झाम्पल दिलेले की इन द फिगर दिलेल्या आकृतीमध्ये इफ AB पॅरलल CD पॅरलल FE ज्या आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये AB ला CD समांतर आहे, CD ला या ठिकाणी FE समांतर. देन फाइंड X अँड A त्या ठिकाणी व्हॅल्यू जी आहे तर त्या व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे. Xची त्या ठिकाणी किंमत आणि ए जी आहे तर त्या एची असणारी काही किंमत जी आहे तर ती किंमत आपल्याला त्या ठिकाणी काढायची. आता पुन्हा आपल्या लक्षात येतं नसते की 3 पॅरलल लाईन्स आहेत आणि त्यांची या ठिकाणी ह्या ट्रान्सव्हर्सल जे आहेत तर त्या ट्रान्सव्हर्सल त्या ठिकाणी आणि म्हणून आपल्याला पुन्हा या ठिकाणी बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सलचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा. सोल्युशन मध्ये काय केलं आपल्याला इन द गिव्हन फिगर काय फिगर मध्ये दिलेलं आपल्याला AB पॅरलल CD पॅरलल FE बरोबर. देअरफॉर बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स म्हणून त्या ठिकाणी 3 समांतर रेषा आणि त्यांच्या आंतरछेदिकांचा असणारा काही गुणधर्म जो आहे तर त्या गुणधर्मानुसार काय लिहिता आपल्याला BD अपॉन D कुठूनही सुरुवात करा, या बाजूने करा किंवा या बाजूने करा, काही फरक पडत नाही की BD अपॉन BF इज इक्वल टू AC अपॉन C अशा प्रकारची असणारी काही प्रॉपर्टीची आहे तर प्रॉपर्टी आपल्याला का की BD अपॉन BF इज इक्वल टू AC अपॉन C. आता याच्यामध्ये व्हॅल्यू जी आहे तर काही व्हॅल्यू काय करा पुट त्या ठिकाणी करा. आता या ठिकाणी BD जी आहे तर त्या BD ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली 8 डिव्हायडेड बाय BF ची व्हॅल्यू किती दिलेली 4 इज इक्वल AC ची व्हॅल्यू किती दिलेली तर त्या ठिकाणी 12 दिली. त्या ठिकाणी प्रॉब्लेम जो आहे तर त्या प्रॉब्लेम मध्ये नेमकं काय होते पहा. आता पुढे AC ची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला 12 डिवायडेड बाय CE ची व्हॅल्यू X त्या ठिकाणी दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 8x इज इक्वल टू 4 इंटू 12 आपल्याला X ची व्हॅल्यू जी आहे तर ते फाइंड आउट करायची. 8 इकडे मल्टिप्लाय इकडे गेली तर डिवाइड होती 4 इंटू 12 डिवाइड बाय 8. आता 4 ने डिवाइड करा. 4 ने जर या ठिकाणी डिवाइड केलं तर पहा 4 आणि याला डिवाइड केलं तर 2 पुन्हा 2 ने 12 ला डिवाइड केलं तर तिथे येताना 6 त्या ठिकाणी या ठिकाणी X ची व्हॅल्यू जी आहे तर ती X ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी 6 मिळताना दिसते. त्याला ब्रॅकेट मी त्या ठिकाणी करते. त्याच्यानंतर काय आपल्याला फाइंड आउट करायचं सांगितलं होतं AE. हा AE जो आहे तर तो AE आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं सांगितलं फाइंड आउट. कसा फाइंड आउट करता येईल पहा. AE कसा आहे AE तर AE इज इक्वल टू कशाचा बनलेलं दिसतंय तर AC प्लस CE कशावरून लिहिला कोणी A डॅश C डॅश E. तिन्हीच्या तिन्ही असणारे काही पॉईंट जे आहेत तर ते कोलिनियर आहेत, एक रेषा आहेत म्हणून आपण अशा पद्धतीने लिहिलं. आपल्याला A ची व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. AE इज इक्वल टू AC ची व्हॅल्यू किती आहे 12 आणि आत्ताच आपण त्या ठिकाणी C जी आहे तर त्या C ची व्हॅल्यू X आहे तर ती फाइंड आउट केली किती तर ती 6 आहे. Therefore 12 plus 6 that is 18 and therefore AE is equal to किती आता नसते 80. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सलच्या सहाय्यानं हे एक्झाम्पल जे आहे तर ते एक्झाम्पल त्या ठिकाणी सोडवता येईल. त्याच्यानंतर पुढे
ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम सेट 1.2 मधील या ठिकाणी असणारे जे काही पेज नंबर 13, 14 वरचे असणारे काही 4, 9, 10 आणि 11 क्वेश्चन त्या ठिकाणी माझे त्याच्यापैकी 4th क्वेश्चन होता की मेजर ऑफ सब अँगल्स इन द फिगर आर गिव्हन. काही कोणांची असणारी काही मापं जी आहेत ती मापं आपल्या त्याच्याने आकृतीमध्ये दिली. प्रूव्ह दॅट, तर सिद्ध करायचं. काय सिद्ध करायचंय की AP/BP इज इक्वल टू AQ/QC. हे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं, सिद्ध करायचं. आता याच्यासाठी आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेले पहा, सर्वसाधारणपणे की अँगल APQ, अँगल APQ आणि असणारा जो काही अँगल पुन्हा त्या ठिकाणी अँगल जो आहे तो आपल्याला दिलेला आहे ABC. या कोणाचा माप ABC. या दोन्ही कोणांची असणारी काही मापं जे आहेत तर ते मापं तिथे दिलेले मेजर्स दिलेले 60 डिग्री हे आपल्याला दिलेलं आहे. उदाहरण ज्या अर्थी या दोन्ही कोणांची मापं जर समान जर असतील तर हे कोण कसे असणारे, तर त्या ठिकाणी कॉन्ग्रंट असणारे, कॉन्ग्रंट असणारे एकरूप त्या ठिकाणी जे त्याच्यावरून आपल्याला कोण लिहिता येईल अँगल APQ हा कॉन्ग्रंट अँगल कोणता असणारे ABC. बरोबर. आता पुढे आपल्याला या ठिकाणी आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर द पॅरलल, म्हणजे समांतर रेषांची संगत कोण कसोटी. या ठिकाणी या दोन रेषा त्या ठिकाणी समांतर आहेत आणि त्यांची या ठिकाणी ट्रान्सफर्स आहे. समांतर रेषांची काही संगत कोण कसोटी जी आहे तर त्याच्यानुसार काय लिहिता येईल बा या ठिकाणी लिहितोय तर करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन, म्हणजे समांतर रेषांची जी काय असणार ते काही संगत कोण कसोटीची आहे तर त्या संगत कोण कसोटीनुसार या ठिकाणी हा सेगमेंट PQ आणि असणारा जो काही सेगमेंट BC जे आहे तर ती पॅरलल त्या ठिकाणी असते. कशानुसार ही करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर द पॅरलल लाईन, समांतर रेषांच्या संगत कोण कसोटीनुसार या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल की सेगमेंट PQ पॅरलल सेगमेंट BC. बरोबर. याच्यानंतर पुढे आता या त्रिकोणाचा विचार करा की इन ट्रँगल ABC हा जो काही ग्रीन कलर मध्ये दाखवलेला तो काही अँगल जो आहे तर ते अँगल पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल का त्या ठिकाणी त्याला इक्वेशन नंबर त्या ठिकाणी 1 त्या ठिकाणी. या ट्रँगलचा जर आपण जर विचार जर केला कोणता ABC तर इक्वेशन 1 मध्ये काय दिलेलं आपल्याला की सेगमेंट PQ पॅरलल त्या ठिकाणी BC आपल्याला. बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी पहा मी पुन्हा त्या ठिकाणी म्हणतोय की सेगमेंट PQ पॅरलल सेगमेंट BC. कशावरून तर फ्रॉम इक्वेशन 1. असं जर असेल तर आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम जो आहे तर तो थेरम या डायग्रामसाठी त्या ठिकाणी वापरता येईल. म्हणून पुढे मी लिहितोय बा therefore by basic proportionality theorem ही प्रमाणाचं असणारे जे काही मूलभूत प्रमेय जे आहेत तर त्या मूलभूत प्रमेयानुसार आपल्याला काय लिहिता येईल AP/PD इज इक्वल टू AQ/QC. हे आपल्याला काय करता येईल अशा पद्धतीनं ते आपल्याला त्या ठिकाणी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम जो आहे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय जे आहे तर त्याच्यावरून आपण हे सिद्ध करता येईल. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. पुढे क्वेश्चन नंबर 10 इन द फिगर या आकृतीमध्ये X इज एनी पॉइंट इन द इंटेरियर ऑफ द ट्रँगल. आता त्या त्रिकोण जो आहे तर त्या त्रिकोणाच्या अंतर्भागामध्ये X हा बिंदू त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे सांगितलं पहा की पॉइंट X इज जॉईंट टू द व्हर्टायसेस ऑफ द ट्रँगल.
हा जो काय अंतर भागामध्ये असणारा काही एक्स बिंदू जो आहे तर तो काही त्यावेळेस त्रिकोणाचे असणारे काही शिरोबिंदू जे आहेत डी ई एफ ज्यांना काय केलेलं आहे तर त्याच्यातून ते जोडले. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं बा की सेगमेंट पी क्यू, हा सेगमेंट पी क्यू जो आहे तर तो डीला त्या ठिकाणी समांतर आहे. त्याच्यानंतर पुढे सेगमेंट क्यू आर पॅरलल टू सेगमेंट ई एफ, सेगमेंट क्यू आर जो आहे तर तो ई एफ ला त्या ठिकाणी पॅरलल, बरोबर. त्याच्यानंतर फिल इन द ब्लँक्स टू प्रूव्ह दॅट, रिकाम्या जागा भरून आपल्याला काय सिद्ध करायचंय की पी आर जो आहे तर तो पी आर त्या ठिकाणी डी एफ जो आहे तर त्या डी एफ ला त्या ठिकाणी समांतर आहे हे आपल्याला त्या ठिकाणी सिद्ध करायचं. पण काय दिलेले त्या ठिकाणी प्रूफ दिलेला आपल्याला इन ट्रँगल एक्स डी ई या त्रिकोणाचा जर तुम्ही त्या ठिकाणी जर विचार जर केला तरी त्या ठिकाणी मी काय करतोय हा जो असणार काही ट्रँगल जो आहे एक्स डी ई ब्लॅक अक्षराने दाखवते एक्स डी ई अशा पद्धतीने मी दाखवतो, बरोबर. हा जो काय असणार तो काही ब्लॅक अक्षरामध्ये असणार तो काही अँगल जो आहे तो एक्स डी ई. याच्यामध्ये का प्रश्नामध्ये काय दिलेलं आपल्याला की पी क्यू पॅरलल डी हे आपल्याला प्रश्नामध्ये त्या ठिकाणी दिलेले ज्या ठिकाणी आपल्याला गिव्हन म्हणता येईल. याच्यासाठी आपल्याला बेसिक प्रॉपोर्शनॅलिटी थेरम त्या ठिकाणी वापरतो. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय जे आहे तर त्या प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आपण त्या ठिकाणी वापरतो. मग हे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरत असताना कसं वापरता येईल आपल्याला एक्सपी अपॉन पीडी. आता एक्सपी जो आहे तर तो एक्सपी या ठिकाणी दिलेले अपॉन पीडी त्या ठिकाणी. अशाच पद्धतीने पुढे काय लिहिलेलं आपल्याला एक्स क्यू अपॉन क्यू. त्याच्यापैकी एक्स क्यू जो आहे तो एक्स क्यू काय या ठिकाणी दिलेला नाही म्हणून एक्स क्यू अपॉन क्यू ई असं या ठिकाणी दिलेले. त्याला इक्वेशन नंबर 1 कशावरून लिहिले आपण त्या ठिकाणी बेसिक प्रॉपोर्शनॅलिटी थेरम, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय जे आहे तर त्या प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार आपण या ठिकाणी लिहिले. त्याच्यानंतर दुसऱ्या ट्रँगलचा विचार करायचा का इन ट्रँगल एक्स ई एफ, कोणता एक्स ई एफ पण या त्रिकोणाचा विचार नंतर एक्स ई एफ. आता त्या ठिकाणी मी दाखवतो मला त्या ठिकाणी हा जो आहे तो तुम्ही ग्रीन कलरमध्ये दाखवतो तुमच्या बरोबर त्या ठिकाणी लक्षात येईल. दाखवलं त्या ठिकाणी एक्स ई एफ खालचा दाखवायचा त्या ठिकाणी मी खालचा दाखवतो मी वरचा दाखवतो. आपल्याला एक्स ई एफ म्हणतो ब्ल्यू मध्ये दाखवतो. हे समजण्यासाठी कलर आकृत्या ज्या आहेत त्या कलर आकृत्या मी त्या ठिकाणी ब्ल्यू कलर जो आहे तर त्या ब्ल्यू कलरमध्ये मी दाखवतो. इन ट्रँगल एक्स ई एफ पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात द्यायचं की क्यू आर जे आहे तर ती क्यू आर काय आहे ई एफ ला त्या ठिकाणी समांतर आहे. हे आपल्याला गिव्हन मध्ये दिलेले क्यू आर सेगमेंट ई एफ हे आपल्याला गिव्हन मध्ये त्या ठिकाणी दिले आणि म्हणून या ठिकाणी गिव्हन म्हणतो. आता हा जो त्रिकोण जो आहे ब्ल्यू कलर मध्ये एक्स ई एफ क्यू आर सेगमेंट क्यू आर पॅरलल सेगमेंट ई एफ याच्यासाठी सुद्धा आपल्याला बेसिक प्रॉपोर्शनॅलिटी थेरम जो आहे तो बेसिक प्रॉपोर्शनॅलिटी थेरम जो आहे तो थेरम आपल्याला वापरता येईल. काय वापरता येईल की एक्स क्यू अपॉन क्यू ई इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर. कशावरून लिहिलं तर तेच आपल्याला इथे लिहिता येईल बाय बेसिक प्रॉपोर्शनॅलिटी थेरम. प्रमाणाचं असणारे काही मूलभूत प्रमेय जे आहे तर त्या प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावर त्याला इक्वेशन नंबर 2 द्यायचं. इक्वेशन 1 आणि 2 याच्याकडे जर आपण जर पाहिलं तर काय लक्षात येतं दिसते
की XP अपॉन PD इज इक्वल टू XQ अपॉन Q. हेच आपल्याला पुढे दिलेलं आहे की XQ अपॉन QE इज इक्वल टू काय म्हटलेलं आहे XR अपॉन I. जे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की ह्या दोन्ही बाजू त्या ठिकाणी इक्वेशन 1 आणि 2 मध्ये या दोन्ही बाजू जर इक्वल जर असतील तर ह्याच्या काही उरलेल्या ज्या काही दोन बाजू ज्या आहेत तर त्या दोन बाजू कशा असल्या पाहिजे इक्वल त्या ठिकाणी असल्या पाहिजे. तेच मी त्या ठिकाणी इक्वेशन 1 आणि 2 मध्ये किंवा म्हणून या ठिकाणी याची व्हॅल्यू म्हणजे काय आहे XP अपॉन PD बरोबर याच्याशी हे इक्वल आहे याच्याशी हे इक्वल आहे. हे दोन्ही इक्वल असतील तर हे दोन्ही त्या ठिकाणी इक्वल असलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी लिहितोय XR अपॉन I बरोबर. अशा पद्धतीने इक्वेशन 1 आणि 2 वरून मी अशा पद्धतीचं असलेलं काही स्टेटमेंट जे आहे तर ते स्टेटमेंट करत आहे ते उलट पलट आहे काही फरक पडत नाही. XR अपॉन RR इज इक्वल टू काय आहे तर या ठिकाणी नेमकं काय होताना दिसते तर त्याचं आपल्याला शूट ठिकाणी घ्यायचं आहे. आता पुढे या ठिकाणी इक्वेशन 1 आणि 2 मध्ये पुन्हा एकदा तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या XQ अपॉन QE बरोबर हे आहे. त्याच्यानंतर XQ अपॉन QE बरोबर हे दोन्ही जर त्या ठिकाणी एकरूप जर असतील तर हे दोन्ही जे आहे तर त्या ठिकाणी त्या कोणी एकरूप त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे आता त्या ठिकाणी ही जी काही गुणोत्तर जे आहे तर ती गुणोत्तरच आहेत कोणकोणती सारखी आहे तर XP अपॉन काय सांगितलेलं आहे PD बरोबर आणि पुढे काय सांगितलेलं आहे की XR अपॉन RR ही दोन्ही गुणोत्तर जे आहे तर ती दोन्ही गुणोत्तर जर त्या ठिकाणी जर सेम जर असतील तर आपल्याला माहिती की कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्याख्यासानुसार काय असायला पाहिजे की सेगमेंट PR पॅरलल सेगमेंट DM तो आपल्याला या ठिकाणी म्हणून या ठिकाणी प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्याख्यानुसार किंवा कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरमनुसार सेगमेंट PR पॅरलल सेगमेंट DM हे आपल्याला त्या ठिकाणी खरेदी करता येईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रूव्ह करा. त्याच्यानंतर एक शेवटचं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी पाहायचंय. आता क्वेश्चन नंबर 11 आपल्याला भेटला आहे इन ट्रँगल ABC हे कोण ABC मध्ये काय सांगितलेलं आहे रे BD बायसेक्ट ABC. किरण या ठिकाणी किरण कोणता दिलेला आहे तर या ठिकाणी B आहे इकडे E आहे आणि या ठिकाणी उलटं नाव या ठिकाणी काय त्रिकोण ABC मध्ये काय सांगितलं की रे BD काय करता दिसते ABC हा जो काय अँगल जो आहे तर त्याला त्या ठिकाणी बायसेक्ट करतोय दुभागतोय दोन समान कोणामध्ये पाहिजे. त्याच्यानंतर पुढे रे CE हा रे CE काय करतोय की बायसेक्ट अँगल ACB. CE किरण काय करता दिसतोय हा जो काही ACB अँगल जो आहे तर त्या ACB अँगलला त्या ठिकाणी दुभागताना त्या ठिकाणी दिसतो. पुढे आपल्याला सांगितलंय इफ सेगमेंट AB हा जो काही सेगमेंट AB जो आहे पूर्ण AB कॉन्ग्रंट अँगल AC हा ACC कसा आहे तर त्या ठिकाणी एकरूप आहे तर आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचे काय दाखवायचे की ED पॅरलल BC येते. आता हे ED पॅरलल BC जर आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचं तर असेल तर याच्यासाठी आपल्याला बाय द कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी करतात. आता याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल की हा जो काही त्रिकोण जे आहे तर त्या त्रिकोणामध्ये AE अपॉन EB इज इक्वल टू AD अपॉन BC हे त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल सिद्ध त्या ठिकाणी करावं. हे जर त्या ठिकाणी प्रपोर्शनेट मध्ये जर असतील तरच या ज्या काही दोन्ही असणाऱ्या ज्या काही सेगमेंट जे आहे तर ते सेगमेंट त्या ठिकाणी पॅरलल त्या ठिकाणी येते आणि म्हणून काय काय दिलेले प्रश्नामध्ये. आता प्रश्नामध्ये इन ट्रँगल ABC हा जो काही त्रिकोण जो आहे तर त्या त्रिकोणामध्ये
पहिलं आपल्याला काय दिलेलं आहे की रे डी बायसेक्ट अँगल ABC, बरोबर, असं आपल्याला त्या ठिकाणी गिव्हन मध्ये त्या ठिकाणी याच्यावरून आपण त्या ठिकाणी बाय द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ द ट्रायंगल त्या ठिकाणी वापरू शकतो. कशासाठी? तर या ठिकाणी पहा, हा जो काही त्रिकोण जो आहे तर त्या त्रिकोणामध्ये हा त्या ठिकाणी BD काय आहे तर या त्रिकोणाचा त्या ठिकाणी बायसेक्टर असेल तर आपण काय करू शकतो की AB अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन BC त्या ठिकाणी पुढे बाय द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमाणे काय लिहू शकता आपण? AB अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन BC. याला समीकरण नंबर काय करी, इक्वेशन नंबर 1 आहे. अशाच पद्धतीने पुन्हा प्रश्नामध्ये काय दिलेले पहा की हा जो काही ABC त्रिकोण जो आहे तर त्या ABC त्रिकोणासाठी काय सांगितलं आपल्याला की रे C जो आहे तर हा ACB कोण जो आहे तर त्याचा त्या ठिकाणी बायसेक्टर, बरोबर. बायसेक्टर जर असेल तर आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी बाय द प्रॉपर्टीज ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ द ट्रायंगल नुसार काय लिहिता येईल तर त्या ठिकाणी आपल्याला AC अपॉन BC इज इक्वल टू AE अपॉन EB त्या ठिकाणी काय काय दिले पुन्हा या ठिकाणी हे आपल्याला गिव्हन मध्ये त्या ठिकाणी दिलेले गिव्हन मध्ये अशाच पद्धतीने पहा अँड रे CE बायसेक्ट्स अँगल ACB म्हणून त्या ठिकाणी पहा बाय द हे ठिकाणी आपल्याला गिव्हन मध्ये त्या ठिकाणी दिले बाय द प्रॉपर्टी ऑफ काय प्रॉपर्टी आहे अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या गुणधर्म काय लिहिता येईल आपल्याला या ठिकाणी पहा त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या गुणधर्म. आता AC इकडे बाजूला लिहितो पहा ही AC आपण काय असेल CB इज इक्वल हा बायसेक्टर आहे म्हणजे या ठिकाणी पुढे AE अपॉन EB याला इक्वेशन नंबर काय त्या ठिकाणी 2 घ्या. अशा पद्धतीने दोन इक्वेशन जे आहेत तर ती दोन इक्वेशन आपल्याला पण याच्यानंतर प्रश्न जो आहे तर त्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे की सेगमेंट AB कॉन्ग्रंट सेगमेंट AC आपल्याला पुढे या ठिकाणी सेगमेंट AB कॉन्ग्रंट सेगमेंट AC याला मी ठीक आहे. प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितले की AB जी आहे तर ती AB कशी आहे ACC त्या ठिकाणी एकरूप त्या ठिकाणी. मग असं जर असेल तर पहा इक्वेशन पुढे सांगते की फ्रॉम इक्वेशन 1 आपल्याकडे आहे 2 आपल्याकडे आहे अँड 3. इक्वेशन 1 मध्ये काय दाखवले ते पहिल्यांदा पहा AB जो आहे तर AB इज इक्वल टू BC. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलं आपण त्या ठिकाणी AD इज इक्वल टू BC. त्याच्यानंतर दुसऱ्यामध्ये काय म्हटलं आपण तर त्या ठिकाणी AC जो आहे तर तो कसा आहे CB इज इक्वल टू AE अपॉन A. याच्यावरून तुमच्या काय लक्षात घ्यायचं सर्वसाधारणपणे इक्वेशन 1 आणि 2 आणि 3 वरून आपल्याला काय लक्षात येते ते त्या ठिकाणी विचारात घ्यायचंय. आता पुढे या ठिकाणी पहा जे इक्वेशन जे आहे तर या इक्वेशन मध्ये त्या ठिकाणी बदल करतो पहा एसीच्या ऐवजी काय देऊ शकतो आपण AB त्या ठिकाणी देऊ शकतो. या ठिकाणी इक्वेशनसाठी त्या ठिकाणी एसीच्या ऐवजी काय देतो मी त्या ठिकाणी AB
अपॉन काय लिहितो त्या ठिकाणी बी सी इज इक्वल टू ए अपॉन बी. अशा पद्धतीचं इक्वेशन दिलं. नंतर मी आता त्या ठिकाणी फोर्थ इक्वेशन. इक्वेशन 1 आणि 4 कडे जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येतं नसते की लेफ्ट हँड साईड जे आहे तर त्या लेफ्ट हँड साईड त्या ठिकाणी इक्वल आहे. लेफ्ट साईड इक्वल आहे तर राईट साईड जे आहे तर त्या राईट साईड सुद्धा त्या ठिकाणी इक्वल आहे. म्हणून पुढे अजून एक स्टेप मी त्या ठिकाणी वाढवतो. फ्रॉम इक्वेशन 1 and 4 1 आणि 4 मध्ये लक्षात आले डाव्या बाजू त्या ठिकाणी सारख्या आहेत, उजव्या बाजू ज्या आहेत त्या ठिकाणी सारख्या आहेत. आता उजव्या बाजूमध्ये पहा काय आहे, पहिली ही लिहितो आणि त्या बाजूला बरोबर त्या ठिकाणी असेल ही बाजू लिहितो. ए अपॉन ई बी इज इक्वल टू याची उजवी बाजू आहे ए डी अपॉन एस. ओके, अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे त्या ठिकाणी कुठून लिहिलं हे आपण तर आपल्याला माहिती की बाय द कॉन्व्हर्स ऑफ द बेसिक प्रॉपोर्शनॅलिटी थेरम. म्हणून पुढे बा काय दाखवलं ते पहिल्यांदा लक्षात घ्या की एई गुणोत्तर एई अपॉन ई बी हिचे काय असणार ते काही गुणोत्तर जे आहे तर ते गुणोत्तर काय केलं आपण एडी अपॉन बी सी त्या ठिकाणी कसं दाखवलं इक्वल त्या ठिकाणी दाखवलं. आणि म्हणून त्या ठिकाणी बाय द converse of basic proportionality theorem ही प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्याख्यानुसार ही जर गुणोत्तर जर त्या ठिकाणी सेम जर असेल तर हे जे काही गुन्हे असतात जे काही सेगमेंट जे आहेत तर ते सेगमेंट कसे असायला पाहिजे त्या ठिकाणी पॅरलल त्या ठिकाणी असतात. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की सेगमेंट ई डी पॅरलल सेगमेंट बी सी. किंवा प्रश्नामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सेगमेंट काही घेतलं नाही म्हणून हेच आपल्याला असंही लिहिता येईल सेगमेंट नाही घेतलं तरी चालेल ई डी पॅरलल बी सी. अशा पद्धतीने हे असताना काही एक्झाम्पल जे आहे तर ते एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी प्रूव्ह करा.